नमस्कार. फेब्रुवारी महिन्यामध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिट न्यू दिल्ली येथे पार पडलं. ग्लोबल साऊथच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट असं समिट होतं. समिट म्हणजे शिखर परिषद होती. मात्र ही शिखर परिषद जास्त नावाझोकात आली एका इन्सिडेंटमुळे. त्यांचं तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ते आहे गलगोटिया इन्सिडेंट. कोणता? गलगोटिया. तर हो, हा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे, म्हणजे यांच्या संदर्भात नाही, इंडिया एआय इम्पॅक्ट समिट, आणि तेही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं आपण अभ्यासू. हे कोण आहे? हे अश्विनी वैष्णव आहे. हे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या डिपार्टमेंटला हेड करतात. चला पुढे चलूया. आता हा लोगो लक्षात ठेवा, येऊ शकते. एआय इम्पॅक्ट समिट भारत 2026 ग्लोबल साऊथसाठी झालं होतं. कशासाठी? ग्लोबल साऊथ. पुढे बघूयाच आपण हे ग्लोबल साऊथ काय आहे आणि मेन उद्देश काय होता याचा. शेपिंग एआय फॉर ह्युमॅनिटी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड सस्टेनेबल फ्युचर. म्हणजे आता नेमकं एआयचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार या संदर्भातली ही मीटिंग होती. आणि ही पहिली होती का जगातली? नाही, ही 4थ्या नंबरची एआयची समिट होती. पुढे चलूया. आता वन ऑफ द बिगेस्ट एआय समिट्स इन ग्लोबल साऊथ. आता जेव्हा तुम्ही ग्लोब बघता किंवा पृथ्वीचा आकार बघता आणि विषुववृत्ताची एक रेषा आखल्यावर जे खालचे खंड असतात, भारत येतो त्यात किंवा चायनाचा काही भाग येतो, यांना म्हटल्यात आलं ग्लोबल साऊथ. मात्र हे विस्तृत संज्ञा आहे, ज्यामध्ये अशी कंट्रीज सामील होतात जे अंडर डेव्हलप कंट्री आहे किंवा डेव्हलपिंग कंट्री आहे किंवा ज्यांना कोलोनियलिझमचा इतिहास आहे, म्हणजे पारतंत्र्याचा इतिहास आहे, ज्या साऊथमधली किंवा ज्या ग्लोबमधली जनता गरीब आहे आणि पॉवर्टीनं ग्रस्त आहे, त्यांना म्हणतात ग्लोबल साऊथ. हे टर्म इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये डिटेल्स काय होतं ते बघून घेऊ. कार्यकाल आहे 16 ते 21 फेब्रुवारी 2026ला हे झालं. मात्र 20 पर्यंतच याची मर्यादा होती. एक दिवस वाढवण्यात आला, कारण त्या गलगोटी इन्सिडेंटमुळे लोकांना एवढं आकर्षण आलं या इव्हेंटचं की सर्वजण त्यात पार्टिसिपेट करायला लागले. कुठं झालं हे? भारत मंडपम, नवी दिल्ली येथे. आणि आयोजक कोण होतं? मेहती, जे सुरुवातीला फोटो दाखवला होता तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. आता हे 4थं समिट असल्यामुळे पहिल्या 3 समिटमध्ये ज्या गोष्टी झाल्या ते इथं झाल्या. पहिल्या 3 समिटमध्ये काय झालं मागं पुढे शिखर परिषदेमध्ये? त्यामध्ये एआय सुरक्षेच्या आजूबाजूलाच ते फिरत राहिलं. पण आता या शिखर परिषदेत या चर्चेपलीकडे जाऊन एआयचा आपण प्रत्यक्ष वापर कसा करू शकू आणि त्याची अंमलबजावणी कशी करू शकू याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं. तुम्ही बघू शकता, हे पहिलं समिट, दुसरं, तिसरं आणि चौथं. पहिलं झालं होतं इंग्लंडमध्ये, दुसरं झालं होतं साऊथ कोरिया, तिसरं झालं होतं पॅरिस आणि चौथं झालं होतं न्यू दिल्ली येथे. क्रम लक्षात ठेवून घ्या, क्रम येऊ शकतो किंवा पहिलं लक्षात ठेवायचं, पहिलं कुठं झालं. आणि हे कोणत्या नंबरचं होतं? 4th नंबरचं. आणि साऊथमधलं पहिलं, ग्लोबल साऊथमधलं. पुढे चलूया. तुम्हाला हे स्लाईड दिसत असेल. नेक्स्ट स्लाईड बघितल्यावर आपण पुन्हा मागं आल्यावर तुम्हाला हे समजेल. आता या 3 सूत्रांचा वापर करण्यात आला. मेन 3 सूत्र कोणते होते याचे, किंवा 3 आधारस्तंभ कोणकोणते होते, तत्वे कोणती होती? पीपल म्हणजे लोक, प्लॅनेट ग्रह, आणि प्रोग्रेस म्हणजे प्रगती. जे इनिशियली आपण टॅगलाईन बघितली त्याच्याच आजूबाजूला होतं. हे लक्षात ठेवा, पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस. आणि यामध्ये 7 चक्रे समाविष्ट होती. हे आहेत 7 चक्रे. सेफ अँड ट्रस्टेड एआय, ह्युमन कॅपिटल, सायन्स, रेझिलियन्स, इनोव्हेशन, इफिशियन्सी आणि इतर. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा. यालाच मराठीत म्हणतात मानवी भांडवल, सामाजिक सक्षमीकरण, सुरक्षित एआय इत्यादी. या शिखर परिषदेत 2 उपक्रम आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचे राबवण्यात आले. सर्वात पहिले एआय बाय हर आणि दुसरा आहे UI. आता एआय बाय हर कशासाठी आहे? तर हर वरून लक्षात आलं असेल, महिलांसाठी. महिलांच्या नेतृत्वाला एआय साठी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आलं. आणि यांचं कोलॅबोरेशन कोणाशी होतं? नीती आयोगाशी. सहकार्य कोणाचं आहे? नीती आयोगाशी. दुसरं UI कोणत्या वयोगटासाठी आहे? 13 ते 21 वयोगटासाठी, तरुणांसाठी. कशासाठी? मेनली प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्यासाठी एआयच्या माध्यमातून. एआय बाय हर आणि UI. पुढे चलूया. ह्या स्लाइडमध्ये हे ऑफिशियल वेबसाईटवरून घेण्यात आलं आहे, तुम्ही रीड करू शकता.
जी जनरल इन्फॉर्मेशन आहे आपण जी शेअर केली. मुख्यतः जे सांगितलं होतं 19 ते 20च्याच मधात हे होतं, मात्र 1 दिवस वाढवण्यात आला. आता प्रमुख घोषणा यामध्ये काय झाल्या आणि नवीन काही रेकॉर्ड्स बनले का? तर हो, सर्वात पहिले रेकॉर्ड्सबद्दल बोलू आणि ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. 24 तासाच्या आत सर्वात जास्त जणांनी AI बा आम्ही जबाबदारीनं वापरू या मोहिमेसाठी शपथ घेतली, म्हणजे प्रतिज्ञा घेतली. किती जणांनी घेतली? 2.5 लाखाहून जास्त लोकांनी. तर यासाठी हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील आहे. दुसरं, एक GPU नावाची टर्म तुम्हाला आता फ्युचरमध्ये खूप जास्त येणार आहे. त्यावर मी डेडिकेटेडली एक व्हिडिओही बनवेल. GPU म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. जसं तुम्ही CPUला ब्रेन म्हणतात ना कॉम्प्युटरचा, हे दुसरं आहे. एवढंच लक्षात ठेवा सध्यासाठी. जे गेमिंगमध्ये आपण पिक्सेल्स बघतो आणि ॲट अ टाइम जे मुवमेंट होतात ते GPUच्या माध्यमातून होतात आणि GPUवरच फ्युचर AI डिपेंड आहे. ओके. तर सध्या ॲट प्रेझेंटला AI मिशन अंतर्गत सध्याच्या 38,000 GPU मध्ये सध्या आपल्याजवळ किती आहे? 38,000 GPU. सध्या सरळ लक्षात ठेवा, GPU म्हणजे चिप्स. ओके. 38,000 चिप्समधून आणखी 20,000 आम्ही चिप्स वाढू असं सरकारने इथं घोषणा केली. आणि त्यानंतर एक कोअलिशन आहे, एका मोहिमेत सामील झाले. पॅक्स सिलिका कोअलिशन. हे कशासाठी होतं? तंत्रज्ञान पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी. या युतीमध्ये अधिकृतरित्या भारत सामील झाला. स्टेटमेंटमध्ये येऊ शकते, हे वाक्य येऊ शकते किंवा गिनीज बुकचं डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकते. शेवटची स्लाइड बघून घेऊ. हे सर्व होत असताना फर्स्ट खूप इम्पॉर्टंट असते. एखादं वाक्य तरी यावर येतात की सर्वात पहिलं जगातलं सर्वात पहिलं AI समिट कुठे झालं? ते ब्लेट्स्की पार्क UK म्हणजे इंग्लंडमध्ये 2023 मध्ये झालं. किंवा यालाच लागून ब्लेट्स्की डिक्लेरेशन कशा संदर्भात होतं? ते होतं रिस्क अँड सेफ्टी. कशा संदर्भात? AIच्या संदर्भात. दुसरं आहे, सर्वात पहिले ग्लोबल साऊथला कोणतं समिट झालं? कुठं झालं ते समिट? इंडियाला झालं सध्या 2026ला. आणि पहिलं अपिअरन्स जे सेफ्टी इन्स्टिट्यूट म्हणून आहे ते UK आणि USनं अनाऊन्स केलं होतं. फर्स्ट नॅशनल AI सेफ्टी इन्स्टिट्यूट 2023 मध्ये ब्लेट्स्की समिटच्या द्वारे. अशा प्रकारचे तुम्हाला जर थेट व्हिडिओ हवे असतील आणि परीक्षाभिमुख व्हिडिओ जर हवे असतील तर तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया.